तर काल होता भावाचा उपास. आता आमच्या दोघी सासू सुनांचा तर उपास होता. स्वयंपाक फक्त या दोघांचाच बनवायचा होता, म्हणून मी इकडे पटकन भाकरी केल्या. आणि स्वयंपाकामध्ये आज मी चपाती, वरण, भरलं वांग, भात आणि भाकरी असा काहीसा बेत होता. यांचा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मी इकडे फराळाचं बनवायला घेतलं. आता उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण बायका आपल्या भावांसाठी उपास करतो. पण आता हा उपास आपण करतो का हे तुम्हाला माहिती आहे का? तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि ह्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपास केला जातो. तर नागपंचमी संबंधित अनेक कथा आहेत, ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील सांगितली आहे. तर सत्येश्वरीला एक भाऊ होता, सत्येश्वर असं त्याचं नाव होतं. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा अकस्मात मृत्यू झाला आणि भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी खूप जास्त दुःखी झाली होती. अन्न पाणी सुद्धा तिने त्याग केलं होतं. त्याच वेळेला तिला सत्येश्वर नागरूपात दिसला, त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचं भावावरील हे प्रेम पाहून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी सदैव रक्षण करेल असं नागदेवतेने सत्येश्वरीला वचन दिलं. तेव्हापासून स्त्रिया नागपंचमीला नागाचे पूजन करू लागल्या आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपास करू लागल्या. तर अशी आहे ही कथा. तर तुम्हाला ही कथा याआधी माहिती होती का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.